ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो। तर आम्ही आलो बैलगाडी घेऊन शेतामध्ये। इकडे मस्तपैकी बैलगाडी सोडून दिलेली आहे। इकडे मस्त बैल बांधून दिलेले, व्यवस्थित चारा वगैरे खाऊ राहिले। पाऊस येतो मागं, त्यांना व्यवस्थित सोडून दिलं, चारा पाणी करून दिलं, मग त्यांना आपण व्यवस्थित बांधून दिलं। तर आम्ही आलो सकाळ सकाळी थोडासा आम्ही नाश्ता करणार आहे। तर आम्ही सकाळी सकाळी आलो शेतामध्ये, बैलांना व्यवस्थित बांधून दिले, थोडंसं काम केलं आहे। तर थोडंसं जेवण करून घेतो, नाश्ता म्हणून मी थोडीशी आम्ही खिचडी आणली, पाऊस होता, खिचडी बनवून आणलेली आणि आमच्या हार चालली ती पाऊस होता। थोडा डायरेक्ट मला जो विचारत नाही, डायरेक्ट खायला डायरेक्ट लपून गेली। विद्यार्थी पण खायला डायरेक्ट सुरुवात केली आणि मला कोणी बोललं नाही, मला नाही दिना जेवायला, नाही तुम्ही खायचं, मी तुमच्या तोंडाला पाहून व्हायचं का पाऊस होता। डायरेक्ट सुरू होऊन गेले जेवायला मित्रांनो। तर आपण पण आता जेवणाला सुरू करणार आहे। परत आपले हा पाण्याच्या बॉटल भरून आणले, मस्त त्याला कापड वगैरे लावले, म्हणजे थंड पाणी, जेणेकरून आपल्याला थंड पाणी प्यायला मिळेल म्हणून आपण हा आपला गावरान पद्धतीचा फ्रीज आहे असं समजून घ्यायचं। कारण की आपल्याला याला लाईट वगैरे काय लागत नाही, फक्त गार हवा पाहिजे आणि ओला कपडे केलं का बस गार पाणी प्यायला भेटतो आपल्याला मित्रांनो। तर आपलं नेहमी आपण असं बॉटल घेऊन येतो, जेणेकरून आपल्याला थंड पाणी प्यायला मिळतो। आपण उन्हामध्ये आपल्याला असं ताण भागत नाही, पाणी पिल्यानंतर थंड पाणी पिल्यानं आपल्याला ताण व्यवस्थित भागून जाते मित्रांनो। म्हणून आपण थंड पाणी पिण्यासाठी असं काहीतरी बॉटलला कपडा वगैरे जरी लावला तरी आपल्याला पाणी प्यायला लई भारी वाटते पाणी। तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आलेलो शेतामध्ये आता बसून मस्त जेवण करणार मित्रांनो। अशा पद्धतीने आपलं शेतामध्ये एकदम भारी बसून जेवायला लय भारी वाटतं। आमची दिदी रागवून गेली, माझ्या थोडीशी रागवली ती, म्हणून ती आज तिकडे तोंड करून घेतला तिने, विद्या दिदीने रागवली ना माझ्यासोबत, म्हणून तिने तिकडे तोंड करून घेतला। तर असं जर पिल्लू रागवत राहतं आणि परत 2 मिनटात सुरू होऊन जातो। तर असं पद्धतीने आपण छोटंसे झोपडी बनवलेली होतं, असं पद्धतीने झोपडी बनवली, म्हणजे आपलं पाणी पावसात किंवा उन्हाळा असो की पावसाळ्यात होतं आपल्याला कामात येते। असं पद्धतीने आपण शेतात काहीतरी आपण सावली केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला उन्हाळा असो किंवा पावसाळा असो आपल्याला बसायला काहीतरी असं छोटा मोठा सोय केली पाहिजे आपण शेतामध्ये बसायला, जेणेकरून आपण 5 ते 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास असं आराम करू शकतो। अशी सोय शेतामध्ये केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला उन्हात बसायला थोडंसं विश्रांती घेणं, आपण शेतामध्ये काम करताना थोडीफार विश्रांती घेतो, आपण सावलीत व्यवस्थित बसून घेऊ आपण। अशा पद्धतीने शेतामध्ये काहीतरी नवीन काहीतरी झोपडी वगैरे काहीतरी पाल वगैरे टाकून काहीतरी करायला पाहिजे सावली, जेणेकरून आपल्याला बसायला सोपं होईल आणि आपल्याला थोडंसं 5-10 मिनटं असं आराम करायला चांगलं होईल। म्हणजे अशा पद्धतीने आपण आलो शेतामध्ये। पिलू पाहूचा बारीक मुंगानं पप्पा तरी घाबरायला इकडे तिकडे लांब बसला आहे, त्याला हे असे बारीक मुंगे आहेत म्हणून त्यांना लय घाबरते। त्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि त्याच्याला सबस्क्राईब करा। टाटा बाय बाय कर बेटा, बाय करे इदू, बाय करे, बाय कर रे, बाय कर, बाय कर, ओके।